हॅलो, व्हिडिओ स्किप नाही करायचा आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल. आणि छोटासा विषय घेऊन आले तुमच्यासमोर मी. एकादशी माहिती आहे, लहानपणी एकादशी म्हटलं की मला पण करायची, मी पण उपवास करणार का? त्याच्या पाठीमागचा एकच हेतू, ताक, दही, शाबू खिचडी, पापड, भगर, केळी, जे काही घरामध्ये उपवास बनायचं ना ते आपल्याला खायला मिळायचं आणि म्हणून आपण एकादशी करायचो. पण आता तसं नाही आहे, बरोबर आहे. आता आपण मोठे झालेले आहोत, आपल्याला आपली जिम्मेदारी कळते. व्रतवैकल्य, थोडंसं भक्तिभावाने पूजा अर्चा करणं हे आपल्याला समजते आणि त्यातून एक वेगळं समाधान मिळतं, असं माझा वैयक्तिक विचार आहे. प्रत्येकाचं मला माहिती नाही आहे तुम्ही किती फॉलो करता आणि फॉलो करणं गरजेचं आहे का नाही, प्रत्येकाचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण आपण जर महाराष्ट्रीयन फॅमिलीशी बिलॉंग करतो, आपण महाराष्ट्रात राहतो आहे, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे, मला तरी असं वाटतं. त्यातल्या त्यात 4 किंवा 5 येणारे श्रावण सोमवार, मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार किंवा पौष महिन्यातले रविवार, आपले मराठी महिने कुठले आणि 4 मोठ्या एकादशी कुठल्या किंवा अंगारकी कधी असते, ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मला माझ्या पप्पांनी दिलेलं लहानपणी आणि त्याच्यावरतीच मी हे सगळं फॉलो करते पुढे. तर मला फक्त 4 मोठ्या एकादशी कोणत्या हे तुम्हाला सांगायचं आहे. तर पहिली असते आषाढी एकादशी, दुसरी असते भागवत, तिसरी असते महाशिवरात्री, जिला काही भागामध्ये फक्त महाशिवरात्री म्हणतात पण तो एकादशीचाच एक प्रकार आहे. तिसरा नंबरचा महाशिवरात्री हा एकादशीचा प्रकार आहे आणि चौथी म्हणजे कामदा एकादशी, जी काल झाली. बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं आणि ठीक आहे, तर त्यांचा प्रत्येकाचा विषय आहे. पण आपण इथे राहतो आहे तर हे सण समारंभ आपल्याला माहीत असायला हवेत असं मला वाटतं. बाकी प्रत्येकाची इच्छा. थँक्यू.